घरातून बेपत्ता झालेला अहमदनगरमधील एक युवक पॅलेस्टाईनला निघाला होता. मात्र एका फोनमुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. घरात कोणाला काही न सांगता 20 वर्षीय युवक 2 ऑगस्टपासून बेपत्ता झाला होता. त्याचा पोलीस आणि नातेवाईक शोध घेत होते. दरम्यान त्याने इंस्टाग्रामवरून त्याच्या एका मित्राला फोन करून आपण पॅलेस्टाईनला जात असून तू देखील चल असं सांगत त्याला मुंबईला बोलावलं. त्याच्या या एका फोनमुळेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दरम्यान संबंधित युवकाचा जबाब घेऊन त्याला पुढील चौकशीसाठी गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आलंय. याबाबत 2 ऑगस्ट पासून हा युवक बेपत्ता झाल्याबाबत त्याच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस आणि त्याचे नातेवाईक आणि त्याच्या मित्रांकडे चौकशी करत होते. दरम्यान त्याच्या एका मित्राला त्यानं इंस्टाग्रामवरून फोन करून मुंबईला बोलावलं. मी तिकडे जाणार आहे, तू मुंबईत ये, तेथे तुला काम मिळवून देतो असं त्यानं मित्राला सांगितलं. मित्रानं तात्काळ त्याच्या वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांना ही माहिती दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना देखील कळवण्यात आलं. तर नातेवाईकांनी मुंबईत जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि नगरला आणलं. दरम्यान तो कोणाच्या संपर्कात होता, त्याला खरोखरच पॅलेस्टाईनला जायचं होतं का आणि कशासाठी जायचं होतं, त्यासाठी त्याचं कोणी मन वळवलं याचा पोलीस तपास करतायत. तर नगर शहरातून बेपत्ता झालेल्या एका युवकाला ताब्यात घेतलं असून त्याची पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.